नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे आपल्या मराठमोळ्या चॅनलवर स्वागत आहे. प्रत्येक स्त्रीला 4 पती असतात. तुम्ही चौथे जाणून घ्या कसे. जेव्हा एखादा मुलगा आणि मुलगी लग्न करतात, तेव्हा प्रत्येकाची इच्छा असते की आपण ज्या व्यक्तीशी लग्न करणार आहोत ती आपल्या मनापासून, मनाने आणि संपत्तीने आपली असावी. पण तुम्हाला माहित आहे का, की तुमच्याशी लग्न करण्याआधीच तुमच्या पत्नीने आणखी 3 लोकांशी लग्न केले आहे? होय, तुम्ही कुमारी मुलीशी लग्न केले तरी तुमचे लग्न होण्यापूर्वी तिचे 3 वेळा लग्न होते. पण हे कसे शक्य आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुमच्याशी लग्न करण्यापूर्वी तिने कोणत्या 3 पुरुषांशी लग्न केले आहे. किंबहुना पंडितांनी सांगितलेल्या मंत्रांचा अर्थ जर तुम्ही नीट समजून घेतलात तर तुम्हाला कळेल की लग्नाच्या वेळी तुम्ही मंडपात बसले असता कोणत्याही वधूचा अधिकार तुमच्या आधी 3 जणांना दिला जातो. विवाह पद्धतीमध्ये लग्नाच्या वेळी केलेल्या मंत्रांमध्ये तुमच्या भावी पत्नीला तुमच्या अगोदर इंद्र, चंद्र आणि मित्र वरुण यांच्या बरोबर लग्न करावे लागते. अशा प्रकारे स्त्रीचे पहिले पती इंद्र, चंद्र आणि वरुण आहेत. नंतर तुमचा नंबर येतो. 4 विवाह का केले जातात? खरे तर वैदिक परंपरेनुसार स्त्रीला 4 पती ठेवण्याचा अधिकार देण्यात आला आहे. पण समाजात पसरलेली अराजकता पाहून श्वेतकेतू ऋषींनी विवाहाच्या वेळी स्त्रीचे लग्न देवतांशी करावे अशी प्रथा सुरू केली. त्यामुळे 4 पतींची पत्नी होण्याचा तिचा हक्कही सुरक्षित राहील आणि समाजात सुव्यवस्थाही राखली जाईल. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली, ज्यामुळे प्रत्येक पुरुष आपल्या पत्नीचा चौथा नवरा बनतो. अशा प्रकारे विवाह सुधारणेची प्रथा सुरू झाली. वास्तविक सध्याच्या विवाह पद्धतीचा निर्माता ऋषी उद्दालकाचा मुलगा श्वेतकेतू होता. एका आख्यायिकेनुसार ते आर्यावर्ताचे पहिले समाजसुधारक होते. त्यावेळी त्यांनी लैंगिक संबंधांच्या बाबतीत स्त्री-पुरुषांना मिळणारे स्वातंत्र्य मर्यादित केले आणि एकपत्नी विवाहाच्या प्रथेला जन्म दिला. वैदिक परंपरा जिवंत ठेवण्यासाठी स्त्रीचे 3 देवांशी लग्न केले जाते. यामध्ये कोणत्याही मुलीचे सर्व अधिकार प्रथम चंद्राकडे, त्यानंतर विश्ववसू नावाच्या गंधर्व आणि तिसरे मुलीचे अधिकार अग्नीकडे सोपवले जातात. शेवटी मुलीचे हक्क तिच्या पतीकडे सोपवले जातात. तर आता तुम्हाला कळले आहे की तुमच्या आधी तुमच्या पत्नीचे आणखी 3 पती होते. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तसेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.